गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या एका शिक्षकाने शाळेतीलच एका सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। शिक्षक क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टच धडे दिले जात आहेत, तर दुसरीकडे एका शिक्षकाकडूनच आपल्या शाळेतील शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली। याशिवाय संबंधित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। सदर महिला ही अनुसूचित जातीची असल्यामुळे या गुन्ह्यामध्ये पुन्हा कलमवाढ करून ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। कलमवाढ करण्यात आली, त्यामुळे या पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील करत आहे। देवरी शहरामध्ये दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी एका शिक्षकाने एका आपल्या कलीग शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीसोबत शाब्दिक उच्चार करून विनयभंगाचा प्रकार केलेला आहे। तर त्या अनुषंगाने देवरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपीस आपण ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याला आपण सूचनापत्र देऊन योग्य ती कारवाई पुढची केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये नवीन BNS नुसार 75(2) व 79 हे सेक्शन्स लागलेले आहेत, परंतु पीडिता ही अनुसूचित जातीची असल्याकारणाने या गुन्ह्यामध्ये कलमवाढ ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 3(1)(W)(1)(2) व 3(2)(VA) अशा पद्धतीने कलमवाढ देखील झालेली आहे। ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलमवाढ झालेली असल्याकारणाने सदरील तपास हा माझ्याकडे SDPO या नात्याने आलेला आहे।